व्यक्तीवर आपलं प्रेम आहे तर त्या व्यक्तीसाठी आपण बदलायला हवं. बरेच जण काय करतात का सेम टू सेम शोधतात की मला हे आवडतं तर त्याला पण तेच असं आवडतं. कसं समांतर रेषा होऊ ना, आपण समान जाऊ, छेदणार नाही एकमेकांना. सगळे सेम असतो तर ते वेगळेपण आहे म्हणून ते एकमेकांसोबत. ही कन्सेप्ट चुकीची आहे का की मला एखादी गोष्ट आवडते त्याला पण ती आवडावी. बऱ्याच जणांचं असं असतं की अरे जर वेगळं असं ती नंतर आवडू लागते. हा तांबडा पांढरा मी आधी खायचो नाही. हा म्हणजे मला माहितीच नव्हतं गोष्ट, पण आता त्या व्यक्तीसोबत राहून राहून ना ते आवडू लागतात गोष्टी नंतर. पण त्याचा आधीच हट्ट करणं चुकीचं आहे की त्याला आवडलं पाहिजे. हा सोबत राहा, वेळ तर घालवा, रॉबोट नका करू शकतो समोरच्याला लगेच. मग तो मशीन होऊन जाणार, मग ते प्रेम राहणार नाही. सेम टू सेम करायला लागेल, मग नाटक होईल ना. ठरवून पात्र आहे थोडी ते स्क्रिप्ट पासून आपण करतोय गोष्टी. आणि ह्याला तुझ्या सगळ्या प्रश्नांची मुळाशी एकच आहे, अपेक्षा आणि कंपॅरिझन. जिथे बाहेर बघतात की त्यांना जे दाखवलं जातंय तर त्यांना हे सोडावं लागेल किंवा मग त्याचा प्रभाव स्वतःवर पडू देणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये हे आहे ना, आपले आई वडील चेंज करू शकत नाही ना आपण. ते कसं इझिली मान्य केलंय, आणि ते प्रेम आहे. प्रेमाने जिंकले त्यांनी आपल्याला, आपण चेंज नाही करू शकत. प्रेमाने जिंका एकमेकांना, शेवटी प्रेम जिंकलं पाहिजे.